हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टेस्टी रेसिपीज विथ धनश्री। आज आपण बघणार आहोत दिरडे। तांदूळ आणि बेसनाचं पीठ घालून मी हे दिरडे बनवली आहेत। इझी टू मेक, झटपट रेसिपी। नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न पडल्यावर तुम्ही हे करू शकता। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात गाजर, सिमला मिरची हे पण बारीक चिरून घालू शकतात। मुलं जनरली हे खात नाहीत, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मुलांना नक्कीच खाऊ घालू शकता। आता मी ह्याच्यात 3 चमचे बेसन पीठ आणि 6 ते 7 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे। त्याच्यामध्ये मी मीठ, तिखट, धने जिरे पावडर आणि पाणी घालून मिश्रण एकजीव हलवून घेतलेलं आहे। धने आणि जिरे हे दोन्हीही पचनासाठी खूप चांगले असतात, त्यामुळे कुठल्याही अशा प्रकारचा पदार्थ करताना धने जिरे पावडर नक्की ॲड करत जा। पचनासाठी पण उपयुक्त होते आणि स्वादही छान येतो त्याचा। मी अशा प्रकारचं एक कन्सिस्टन्सी हवी त्याची। तो खूप जास्ती घट्ट नको, खूप जास्ती पातळ नको, कारण दिरडे पाडायचेत आपल्याला, त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं करून घ्या। तुम्हाला बेसन नको असेल तर तुम्ही फक्त तांदळाच्या पिठाचीही करू शकता, गव्हाच्या पिठाचीही होतात आणि ज्वारीच्या पिठाचीही होतात। आता मी सध्या तांदूळ आणि बेसन घेतलं आहे। बेसननी एक छान एक त्याला क्रिस्प येतो, त्याच्यामुळे बेसन एक थोडंच 2-3च चमचे घातलं आहे मी, जास्ती करून ह्याच्यात तांदूळाचं पीठ आहे। असं व्यवस्थित हलवून घेतलं, पाणी व्यवस्थित घालून घेतलं की, आणि थोडं एक 10 मिनटं झाकून ठेवलं की ह्याला एक छान सगळ्याला एक सगळ्या भाज्यांचा आणि मिठाचा स्वाद व्यवस्थित लागतो। आणि लगेचही केलं तरी काही हरकत नाही आहे। मी करून घेणार आहे लगेच। तवा तापत ठेवला आहे मी, थोडासा आधी प्रीहीट करून घेतला, मग थोडंसं तेल पसरवून त्याच्यावरती चमच्यानेच पसरवलं मी, ब्रश असेल तर ब्रश प्रेफर करा। मी घालून घेते दिरडे, डावाने घातलेत मी असे व्यवस्थित पसरवून घ्यायचे। छोटे छोटेच घातले, खूप मोठे घातले नाही। कांदा टोमॅटो वगैरे आहे त्याच्यामुळे ते खूप मोठे मोठे घातले तर फुटल्यासारखे होतात, त्याच्यामुळे मी हे छोटे छोटे छान घालून घेतलेत। खायलाही सोपे पडतात, दिसायलाही छान दिसतात। हे दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी भाजून घ्यायचे, खूप टेस्टी लागतात। नाश्त्यासाठी अगदी झटपट 15 मिनटात हा नाश्ता रेडी होतो। आणि वेगळं काहीतरी खायला लागतं सारखं मुलांना, तर तुम्ही हे देऊ शकता। काहीतरी वेगळं कर हे हा मुलांचा नेहमीच हे असतो, त्याच्यामुळे हे एकदम झटपट होतं, पौष्टिक असतं, आवडतं मुलांना। केचप, तूप, लोणी कशासोबतही तुम्ही देऊ शकता। हे बघा, दुसऱ्या बाजूने मी व्यवस्थित भाजून घेते, असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झालं आहे। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढंच घातलं आहे, आणि मीठ, तिखट, बस, बाकी काही वेगळं नाही आहे। बघत राहा टेस्टी रेसिपीज विथ धनश्री, ट्राय करून बघा, कमेंटमध्ये सांगा मला कसं झालं आहे। थँक्यू।